सानिया, मला काय वाटतंय ना, काय वाटतंय? माहेरच्या चहाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली काय नाही झाली काय त्याचा तुझ्याशी काय संबंध? हा? संबंध असा कसा संबंध नाहीये? अरे बायको आहे मी तुझी आणि माझा नवरा माहेरच्या चहामध्ये खूप मोठ्या पोस्टवर आहे. आणि आदित्य, मला बघायचंय तुला मिरवताना. सानिया, मिरवणं असंही वाईटच आहे आणि त्यात जे आपण कमावलं नाहीये ना ते मिरवत बसण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. पण हे बघ सानिया, माहेरचा चहा आज जो काही आहे ना ती केवळ रत्नमाला काकींची पुण्याई आहे, ज्याला राजवर्धनचा हातभार लागला. सो तो हक्क त्यांचा आहे. त्यामुळे मला तिथे मिरवताना बघण्याची अपेक्षा करू नकोस प्लीज. आदित्य, हाच तुझा ऍटिट्यूड ना तुला कायम मागे खेचत असतो. मी ऑफिसला यायचं नाही, मी तुला ऑफिसच्या कुठल्याही कामात मदत करायची नाही. अरे माझा नवरा माहेरच्या चहामध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे आणि मी मिरवायचं नाही म्हणजे? अरे मग काय उपयोग आहे माझा या घरची सून असण्याचा? बॉम्ब फोडायचा आता, तोही दिवाळीला. दिवाळीला? हो, दिवाळी. वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिवाळीच येते. वर्धापन दिनाला सगळ्यांच्या डोक्यावर हा बॉम्ब कसा फुटतो ना, तो बघाच. अहो पण बाबा, राजवर्धन वर्धापनाच्या दिवशी येणारच नाहीये. येणार नसेल येणार ना तर आपण त्याला आणूया. वाजत गाजत आणूया. हर कार्यक्रमात त्याची लक्तर काढूया. वाह, तुला सांगते वैदेही, असला भारी करणार आहोत ना आम्ही वर्धापन दिन. सगळी लोक तोंडात बोट घालते. पण काय करणार, कुणाकुणाच्या नशिबात नसतं ग अशा प्रोग्रामला येणं. पण तुझ्या नशिबात आहे हा वैदेही. मी तुला इन्व्हिटेशन देते, तू नक्की यायचंयस या कार्यक्रमाला. सगळ्यांना रॉयल ट्रीटमेंट असणार आहे. ओके, मी येईन ना. छान आहे तुझं ऑफिस. थोडस छोट आहे पण वैदी, विजन मोठी असले ना ती गोष्टी आपोआप आकार घेतात. छोटस असलं तरी ऑफिस छान आहे. थँक्यू. पण वैदेही, मागच्या वेळी मी आले तेव्हा यातलं काहीच नव्हतं ग इथे. असेल म्हणजे होतं, मी रात्री आले त्यामुळे मला दिसलं नाही वाटतं. पण मॅडम, तुम्ही आमच्या ऑफिसला आलात, मला खरंच खूप बरं वाटतंय. प्लीज तुम्ही माझ्या केबिन मध्ये या ना, प्लीज या. थँक्यू. घ्या ना सुरू. तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा माहेरच्या चहाचे मसाले वापरतात का? हो, ऍक्च्युली मला खूप आवडतो माहेरचा चहा. बरं वैदेही, तुला कावेरीने सांगितलंच असेल ना, आमच्या माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिवसाचा इव्हेंट तू करावास अशी आमची इच्छा आहे. हो हो, मला काहीच हरकत नाहीये, खरंच आवडेल मला. आमच्या कंपनीतर्फे हा वर्धापन दिनाचा इव्हेंट आम्ही करतोय, ह्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. हो, पण खूप
कसे आहात? आई कशी आहे? आजी, गौरी सगळे बरे आहेत? रत्नमाला आणि राजवर्धनची किती तळी उचलू द्यायला, मीडिया समोर जे हे दोघे ततपप करतील ना, तेव्हा दिवटा काय करतो ते बघूया. वैदेही, आज मी खिचडीच बनवते हा. आपल्याला उद्याची बरीच तयारी करायची आहे. हो चालेल. ऐका हो, आज मी खिचडीच करणार आहे. उद्याची बरीच तयारी करायची आहे अजून. तुमचं काय? तुम्ही राहाल घरात बसून. मी का घरीच बसून राहू? मला पण जायचंय गुहागरला. हो हो, नुसतं गुहागर गुहागर म्हणून नाचत राहू नका. हो तुमचंच गाव ते आणि तुम्हीच असं बोलताय. हा ठीक आहे सॉरी. पण मला माहितीये तुम्ही उद्या गुहागरला जाणारच नाही आहात, कारण केसचा निकाल तुमच्या बाजूने लागलाच नाहीये. काय? एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं? हा मुद्दाच नाहीये. विषय असा आहे की तुम्ही उद्या गुहागरला जाणार नाही आहात, घरीच बसणार आहात. चला ना हो माहेरच्या चहाच्या कार्यक्रमाला. मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नका. खिचडी बनवताय ना, मग बनवा ना. उगीच माझं डोकं कशाला खाताय? किती बोलतीये ही बाई. हिची बोलती बंद करणार होतात ना तुम्ही? कधी फुटणार आहे तुमचा बॉम्ब? गप्प बस, लवकरच फुटेल बॉम्ब, बघत राहा. आजपर्यंत तुम्ही माहेरच्या चहाला जी आपुलकी दाखवली, जे प्रेम दिलं, ते असंच राहू दे, हीच माझी तुम्हा सगळ्यांकडे प्रार्थना. आता या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांना